दिप्या, अरे दिप्या उठ ना. किती वेळ लोळतोय. काय तुझं अरे उठ. अरे उठतो का नाही. लय बनबुन असते राव तुझी माया माग. अरे काय बुनबुन असते. 8 वाजले. 8 वाजले. उठ लवकर. मी चहा ठेवलाय तुझ्यासाठी. तू आंघोळ करून घे पटकन. मंदा, अगं मंदा. मंदे, अगं ये मंदे. कुठे गेली का ही पोरगी. आवाज तरी देते का. कुठे गेली होती का. अगं नाना मी मंदिरात गेलेलो. आणि काय मग तुला सांगून नाही जाता येत वय. आता तुला माहित नाही रोज तू मंदिरात जात होती. अहो मी केव्हाचा चहा ठेवलाय. बर बर द्यायची आम्हाला. ती दीपे उठला का. अरे दिप्या, तुला सांगितलेलं कळत नाही का. जातो की केव्हाचं पाणी तापलंय. उठ की. जातो बाय एकदा तुझी कटकटी मिटावते. ए घ्या गोळ करून चले पुरे चहा बी पिऊ जरा. काय नका पोर. अजून आर किती वाजल्या. जातो की नाना. की म्हणते जेव. तू घेतला का चहा. मी केव्हाचाच घेतलं. बर परत मी त्या आबाकडे जरा कामाचं बघून येतो मी. हा या जाऊ वा. बर आणखी? काय ग हे काय ऐकते का माझं. माझं एक लय महत्वाचं काम आहे तुझ्याकडं. अरे पहिले चहा घे नंतर तू कामाचं बघ. काय रे काय काम आहे. काय म्हणत होता बोल की आता. अगं हाय महत्वाचं काम. आता सांग की केव्हाचा म्हणतोय महत्वाचं महत्वाचं. बोलशील का नाही. राहू दे नंतरच सांगतो. काय बाई या पोराचं काय मला समजत नाही. मंदे जा तेवढं धुरून घे होय. हो तू घरातला आवर मी धुते. जा. आहे काम असं आहे. मला थोडे पैसे लागायचे आता. अरे पण कशाला पाहिजे. आई असं काय करते ग. कामाधंद्याला आता बाहेर जाय नको का. किती पैसे लागतात तुला. पैसे 4000 रुपये तर लागतात. अरे 4000. हो. अरे पण तुला तर आपली परिस्थिती माहित आहे ना. अरे एवढं 4000 आणायचं कुठून. सगळं माहिती आहे पण परिस्थिती बदलायसाठीच माणूस बाहेर जातो ना. अरे 1000 आहे घरात. आणि ते बी घरात लागतील बघ. नाही काय म्हणते तू एकदा नानांना विचार घे. ऐक की, तुला तर माहिती आहे ना नाना माझ्याकडे बघितलं का नाही. नानाला विश्वासात बसत नाही. नाना माझ्यावर सारखं चिडतात. एक काम करते का तूच नानाकडून पैसे घेते का मागून. बघू आहे का नानांना विचार. काय चाललंय रे माझ्या लेकराचं. हा शहराकडे जायचं म्हणतोय. त्याला 4000 रुपये लागतंय. अरे कसले पैसे मागतोस. नाना कामासाठी बाहेर जायचं म्हणतोय बाहेर गावी. अरे हिथंच काम करायचं कुठं तर 4000 रुपये पाहिजे. अरे इथं दिवसभर कष्ट करतो तेव्हा 300-400 रुपये मिळतात. आणि कशाला रे पैसे पाहिजेत तुला. नाना काय पैसे खर्चासाठी नाही मागत आहे. आपली परिस्थिती मला पण माहित आहे. माझं सगळं जोडीदार कामाला गेल्यात बाहेर शहराकडे. आपल्या परिस्थितीला आधार करायसाठी मी बी जातो की नाना. अरे हिथंच बघायचं काम धंदा. एवढीच तुम्ही शिकवलं गरिबीतनं तिथे कामधंदा लागेल का हो तेवढ्या पैशाचा. अरे आता एवढं पैसे आणायचं कुठून. फिडू की आपण नंतर मी कामाला लागलो नाना. अगं
नाही काय म्हणते जरा बघा ना कोणाकडे जरा मिळता का. नानाराव एवढ्या गरिबीतनं शिकवलं, त्याला आता न्याय द्याय नको का? बाहेर गावी गेल्याशिवाय तेवढे पैसे नोकरी इथं नाना लागते का हो? तू म्हणतोय ती बी खरे. रकमे घरात किती पैसे आहेत? अहो 1000 रुपये आहे. 1000 का? बरं मी बघतो त्या आबाकडे. 3,000 रुपयाची सोय करतो. असं कर, आवर तुझं, मी पैसे घेऊन येतो. अरे अडचणीच्या वेळेस ठेव, येत्याला म्हणून ठेवले त्याच्याकडे. हा आणतो मी. हा बॅग बिग भर, पण उद्या सकाळी जा. हा रकमे आलो मी पैसे घेऊन. हा उरक तुझं. बघतो बोलत नाना आय मी आवरू का ग? हा बघ घे बॅग भरायला आणि मी बघते तुझ्या स्वयंपाकाचा डबा भरते जा. हो. हे बघ दीपक, व्यवस्थित काम कर, कोणाची बी नादी लागू नकोस बघ. आणि मी जे पैसे दिलेत ना त्या पैशाचं चीज कर बघ. ना काय बी काळजी करू नका, एवढ्या कष्टातनं पैसे दिले तर वाय सुद्धा पैसा वायपट नाही घालवायचा. तेवढीच अपेक्षा आहे बघ तुझ्याकडे. जाऊ. व्यवस्थित जा. म्हणजे आईची नानाची काळजी घे. होय मी घेते काळजी. तू फक्त नीट राहा. आईची नानाची काहीच काळजी करू नको हो आणि तुझी बी काळजी घे. होय होय. बरं आता जाऊ का मी? होय होय जा. आणि येतो. काळजी करू. काका तुम्ही इथलंच आहे का हो? आम्ही इथलाच अहो तिथल्या कंपनीत मला काम लागलंय. बर. माझी राहण्याची सोय होईल का? इथं खोली भेटेल का? खोली मिळेल पण गावात जाऊन चौकशी करायला पाहिजे. करावं लागेल का? बर. रंगा नवीन मासा घालायला लागेल बघ. काय म्हणतोय? लागेल काय फंटर काय पाहिजे? मला इथल्या कंपनीत काम लागलंय. बरं यांना विचारत होतो इथं रूम भेटेल का? तर ती म्हणतात पुढे जाऊन बघा, विचारून बघा, तुमच्यानं भेटली तर भेटली. रूम पाहिजे तुला? हा कुठला आहेस? मी गावाकडला. कधी आलायस इकडे? आज चालतो कंपनीच्या गेटवर गेलो तर ती म्हणले हाय लागतंय काम. आता फक्त राहायची व्यवस्था झाली म्हणजे झालं. चल मग आमच्या मला तुमच्यावर कुठं राहायचं? चल चांगली रूम आहे आपली, आहे का नाही रे रंगा? पैसे बिशे किती द्यावं लागतील काय? पैशाचं बघू रे, तू काळजी करू नको. चल आधी आमच्या तर यार चल रंगा. विचार करू काय. जवळच आहे ना? रंगा मला सोडून आलो. हा एक नंबर काम हो गया. ये तू. ह्याला कुलूप बिलूप घालतं का नाही? अरे इकडं कोणी येतच नाही तर कुलूप लावून काय करतो? अवघड दिसते राव. चला अरे या चला. गाऊ
बाई बस की. अरे असं का करतोय विचारले इथं राहताय होय तुम्ही? काय करायचं बाबा, इथे एक तर महागाई किती आहे. बरोबर. लयच आडगळीची खुली वाटते. आज सगळ्यात स्वस्त इथंच आहे. परवडेल का? आणि तिघाला परवडेल म्हणून तर आणलाय ना तुला इथं. दुसरं कोण येत नाही इथं? अजिबात कोण नाही इथं, ताप बी कोण देत नाही आपल्याला. कारण का नाही नाही कोणी सुद्धा नाही. अरे आमची इथं मैफिलच बसती. बॅग ठेव साईडला तिकडे. रंगा घे रे ती. येऊ आणि काय ठेवले रंगा घे तुला. हा मी नाही घेत. हा घे काय होते घे. धर. नाही, खरंच नाही मी घेत. अरे खरी मजा तर येतच आहे. धर. हा, काय होत नाही घे. मी घरनं कामासाठी आलोय. अरे कामधंद्याचं तर सगळीच बघते तर, पण ह्याची मजा आहे की कशातच नाही रे. नाही, मी कधीच घेत नाही आणि मी घेणार पण नाही. नाही रे. तुम्हाला घ्यायची असली तर तुम्ही घ्या. आम्ही तर घेणार. मला नाही चालत असलं. जाऊ दे, चल आम्ही घेतो. मी घरी फोन करू का रूम मिळेल म्हणून? चालते कर. आम्ही जाऊन आमचं चालू करू. ओके. चाय नवीन बकरा आलाय आता. हा आता इथनं पुढचं पार्टीचं नियोजन त्याच्याकडेच लागेल. मस्त पैकी त्याच्याकडून पार्टी घेऊ क्या बात आहे. आणि आईश करू. मस्त हा एक नंबर. आज चकना आणलायस का नाही? जरी का काय हो? काय विचार करताय? 3 महिने झालं पोर गेले. साधा फोन बी केला नाही त्यानं बघ. अहो तर तो तिथे कामात गुंतलाय. करेल की. अगं पण बापाचं काळीज आहे. थोडं तरी वाटतंच की मला. अहो तिकडं लई काम असतं शहराकडं. करेल तो. पण मी काय म्हणते, आता रक्षाबंधन पण जवळ आलं ना, घ्या की त्याला बोलून. तुम्ही करा की उद्या फोन त्याला. करतो की फोन. पण अरे मला वाटतं का नाही, काय खात असेल, कुठे राहत असेल. आता बघू आल्यावर विचारू आपण त्याला समजा. काय हा? आणि झोपा आता तुम्ही शांत. अरे गावाला आई बाप आहेत, दिवसभर कष्ट करतात. कोणासाठी करतात? त्याच्यासाठीच ना. हो पण तू कामात असल. थोडा तरी विचार करायला पाहिजे त्यानं. चालतंय, बघू उद्या करतो फोन त्याला मी. झोपतो झोप. झोप.
अरे कधी गेला तू बाटली आणायला? कधी यायचा? अरे ये की जातोय कुठं अरे कधी यायचा? लय मला बी लई तलब झाली आहे यायला पाहिजे की. ये हे आला बघ. अरे काय दीपे, किती वेळ झाला गेलायस? लागतो बाबा उशीर, ही सगळी कामं चोर चोरून करावं लागते. बस पटकेने घे घरात करून, आता तलब लय झाली मला बघ. Cheers. अरे किती दिवस झाले दीपा केला हा थोडा तरी विचार करतोय का? एकदा तरी फोन केलाय का त्यानं? मग त्याने नाही केला तर तुम्ही लावा की फोन. लावा बरं, बघू आपण बोलू त्याच्यावर. हॅलो. हॅलो, हा रे कुठे आहे रे? आहे की रूमवर झोपलोय. रविवार होता म्हणून जरा जास्त झोपलो होतो. काय अरे अरे आमची आठवण येते का नाही तुला? हा आठवण येते की कामातनं नाना वेळच भेट नाही हवा. अरे थोडा तरी विचार करायचा की आई बाप आपलं आई गावाला आहेत हा काळजी करत असत्याल. काळजी आहे की नाना, आपण पैसे आपल्या घरासाठी जमावते त्यामुळे म्हणलं फोन काय उशिरा केला तरी चालेल, पण मी सुट्टीच नाही हवा. आजच सुट्टी आहे बघा आणि आज करणारच होतो तुम्हाला फोन. आम्हाला बी वाटतं का राहतोय कुठं, खाल्लंय का पिल्लंय का नाही हा इतके दिवस झाले गेलाय. हो बरोबर आहे की, आता काळजी लागणारच की हो तुम्हाला. इतके दिवस मी कधी बाहेर गेलो तर होतो का? पण ते कधी येतोयच? ना आता काय माहितीये का, एक तर महिना भरलाय, अजून 2 महिने भरला का नाही, एकदम काय पैसे साठतेला का नाही, मग तुम्हाला द्यायला येतो. अजून 2 महिने थांबा, 3 महिन्यांनी येतो बघा घरी. येतो, तुम्ही काय करा, काळजी घ्या. हा हा नाही तू टेन्शन घेऊ नकस. हा तुझ्या आईची आणि मदाची काळजी घेतो मी. हा पण तुझीच काळजी घेतो. वरचीवर फोन करत जा बाबा. हो तुझ्याच विचार पडतो आम्हाला, बाकी काय तवा. आम्ही सगळे खुशाल आहे बघ. हा हा ये 2-3 महिन्याने ये. हा ठीक आहे. बर 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 हा झोप बाळा झोप. हा हो 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 ठीक आहे. ठेवू का मग? हा बर बर. काय काय म्हणतोय? हा व्यवस्थित आहे बघ. होय. हो हा 2-3 महिन्याने येतो म्हणला बघ. एक बॉटल संपली, दुसरी गोल ना. अरे तू काय म्हणला? चांगलं काम लावतो. लावलं नाही तुला चांगलं काम? मी तर कुठं कमी केलंय. तू काय म्हणला? दृष्टीत गद्दारीनं. बरोबर म्हणलं. एक नंबर काम केलं. एक नंबर काम केलं. बरं पॅक दोस्त एक पॅक बरं. बर अरे मग असं झालं कुठं? होऊन जाऊ दे तुझ्या हातनं. नवीन घे. तुझं काय बोलली? हा नाही इथं एकाच नाही सगळं होत. तिघ 1 2 3 बॉटल. अरे कशी दारू पितोय, काय पडतोय? लई चढली वाटतं त्याला. त्यात नाही टाकायला.
बस मला बी ठेव. तुला वाटायची थोडी थोडी दे त्याला. अरे काय होणार मापाल मापात पाप नको कट्टू कट्टू बर अरे भर यार बाजारला घ्यायचं. काय भरली यार Yes. चस अरे दमाना फिरा. दमाना बे. दमाना रे दमाना बे. पैसे हं? पैसे नाही पाठवलं घरी आता घरी काय करायचं? इथं आपल्याला पूर्ण नाही घरी कुठे पाठवतो? घरी काय पाठवते नानांना पैसे कोण ना ना आपण खुश तर सगळे खुश. नानांना पैसे इथं आपल्याला पूर्ण त्यांना कुठे पाठवतो रे? बरोबर बोला पाक्या तुम्ही नाही पाठवत अरे आम्ही दोघं एकामेकाला आम्ही दोघे एकामेकाला पाठवते कवळ तू मिनिचर कवळ तुम्हाला त्याला उद्या मारू आपण जाऊन. तुम्ही दोस्त आहे मारू म्हणलं ना तुला. तुम्हीच करा दोस्त आहे ए बस तू इथं. मी नाही घेत दोस्त ऐक ना मला ढोलकीचा आवाज ऐकायचा. काहीतरी कर. ढोलकी तुझं कुठं आहे ढोलकी हे काय तबला दिसतोय मला. बाजू वाजव ना. ए जमलं रे. ढोलकी हम्म. तू खाली वाग थोडी यार माझा पाक्या वाजव. पगाला ढोलकी आहे कायची या. ढोलकी खाली वाग थोडी टंग 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 ए, क्या बात है हैं? पाक्या बस अरे बस. मस्त वाटला दोस्त आहे एक नंबरच मला आणलं बाहेर आणलं नाही रे. वाजवलं ढोलकी. एक नंबर वाजवली तू. अजून घ्यायची बस झालं मग. बस तू टाइम तू बस झालं मग. तू गा तू तू गा नाकात घालशील रे. हो ना आमच्या गावात एक नंबर मग पुढे चला. वडापाव वगैरे अरे माझा आवाज तसा आहे. माझा आवाज तसा आहे. गावातली माणसं येतात परत आम्हाला यायचं गाव ए वडापाव काय क्वालिटी नाही. मला काय आवडला नाही बघ. तिने
हे दादा मगाच्यापासून बोलत नाही जास्त म्हणावं घेऊ नका. शहरात राहिलं नाही म्हणून तसंच त्याचं बरं मी बोललो तुम्ही आम्हाला पहिल्यापासून ओळखता जास्त काय म्हणा लागू चालू गावातच चाललं जाऊ का जास्त म्हणावं घेऊ नका. काय एवढं तेवढं आता घ्या तुमचं माझ्यासाठी. रंगा इकडे ये. बरं झालं आला का रक्षाबंधन बी जवळ आले. होय दादा बरं झालं आला. बरं अरे ही कोण आहे ती? ना ही रंगा आणि ही प्रकाश सर श्यामच्या कंपनीत मॅनेजर आहेत. मॅनेजर वाटत नाही. वाटत नसलं तरी मॅनेजरच आहे मी. असं होय. बर बर असं दे असं दे. हा. चल च्या ठेव. ए राख ना चल. वार किती दिवसात आलं बघ माझं. सांगितलं माझ्या घरात. अमृता अमृता इकडे ये. बरं का, आपल्या दोघांसाठी चहा ठेवा. आपल्या दोघांसाठी चहा. तू घे ना चहा. नाही मला आणि नको मला. घे घे. मी काय म्हणतोय हो मगाशी एवढी काय असेल काय नाही असं सहजच बोलले. असं कसं नाहीतर काय तू काय तुला खूप नाही काय बरं आहे का आपल्याला संध्याकाळी बाहेर जायचं हॉटेलमध्ये जेवायला. हॉटेलमध्ये आलो आज काय विशेष जायचंय ना. सांग ना काय विशेष मला माहित होतं तुम्ही आज पण विसरलात ना. सांग ना एवढं ना तुम्हीच ओळखा आणि तुम्हीच ऐका. सांग ना प्लीज आज कोणता दिवस आहे? किती तारीख आहे आज? हा तुझा जन्मदिवस हो सॉरी विसरलो. बरं ऐक ना काय हवंय तुला माझ्याकडून बोल ना. काय नको मला. आतापर्यंत जशी साथ दिली ना तशी तिथून पुढे पण हीच अपेक्षा आहे. बस एवढंच. अगं माझं तर खूप मोठं टार्गेट होतं तुला काहीतरी वेगळं सरप्राईज द्यायचं. नको काय. नाही माझी खूप इच्छा आहे. ठीक आहे आपण जाऊया हॉटेलला. कुठल्या हॉटेलला जायचं बोल. आतापर्यंत जशी अखंड साथ दिली तशी इथून पुढे पण द्या एवढीच इच्छा आहे. आणि काय बोलणं झालं टेन्शन घेऊ नको. माझी तुला थंड साथ राहील. अरे दीपा आलाय खरं पण ते राहायची सोय आहे ना व्यवस्थित. अहो ना शहरात गेलो ना पहिल्यांदा मला काय सुद्धा कळत नव्हतं. हो अहो काही नव्हतं कळत त्याला. मग म्हणलं नवीन पोरगा आलं या आपण त्याला सहारा द्यावा म्हणून त्याला आम्ही आमच्या सोबत घेऊन गेलो. ह्यांच्याच रूमवर राहिलो मी. अरे पण ते जेवणाचं आहे का नीट? अहो जेव्हा खायचे काय प्यायची बी सोय आहे. अहो मिनरल वॉटर हो. मिनरल वॉटर. अहो ना म्हणजे शुद्ध पाणी. असं होय. हो. बर बर बर. हा म्हणजे फिल्टरचं पाणी. फिल्टरचं पाणी इतकं भारी चांगलं चाललंय तिकडे. हा बरं आता आलाय ना तर ह्यांना जरा आपलं गाव दाखव. हा हा ये जाऊन. आम्ही निघू जाऊन. हो हो तवर स्वयंपाक बनवल मस्त पैकी. आई चांगला बेत बनवा. हा, बरोबर. माघारी तू हा हे उरक जाण म्हणजे आपलं ठेवून पाटकी ना काय तर बनवू पोराला. दादा ATM चं पाकिट द्याव. लाईटर पण
नाही का? बघू काय 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 करणार काय करणार म्हणजे मला आपलं वय काय आपण करतोय काय बाहेर राहायचं म्हणलं का सवय लागली शहरात. अरे येडे तुझ्या आई वडिलांनी तुला सिटीत कामासाठी पाठवलं ते ह्या कामासाठी का करतोय काय तू 14 तास काम केलं ना मानसिक तास टिकत नाही, वाढायला लागते, व्यसन पण लागून जातात. हा आता काय त्या आई वडिलांना वाटत असेल हा माझा पोरग चांगल्या सिटीत गेले काम करते कंपनीत पैसे पण मी त्यांच्यासाठीच कमावते. हे असलं उद्योग करून का अरे आई वडिलांच्या काहीतरी अपेक्षा आहेत तुझ्याकडून मनस्थिती नाही राहत 14 तास काम करायची, वाढावं लागतं कधी कधी. आणि हे सगळं जे चाललंय ना हे तुझ्या घरी जाऊन आई वडिलांना सांगतो खबर देतो तुझ्या आई वडिलांच्या कानावरती आणि म्हणून तुझ्याकडे बघतो कळलं का जास्त फरक नाही पडला. हे बघ डोकं शांत होईल. काय बघतोय घेतो मी. काय या मायला दुसऱ्याचं पेपर वाचण्यापेक्षा आपल्या गावात काय चाललंय ते बघा. पांडू अरे काय सांगतोय अजून म्हणताय आपल्या गाव व्यसनमुक्त 12वर बॉम्बला सगळ्या गावात धुराळा. कोण आहे तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यानं बघा. पांडवा विश्वास देऊ नका. या मायला हे गाव व्यसन मुक्त आहे का व्यसन युक्त. ठीक आहे तुम्हाला यायचंय माझ्या बरोबर चला. आख्या गावात बॉम्ब झाली. सरपंच काय करू नयेत. मॅडम कुठे आहेत. अमृता ए अमृता अरे हो विसरलो तू मीटिंगला गेली पांडा आपण जाऊया 2 मिनिटं थांब या मायला चला गावात सगळे बॉम्ब बॉम्ब झाली. लोक या. अरे घे ना, तुला काय नाही म्हणलोय का मी. बिस्किट कशाला घेतले चिक्के बिक्के किती पाहिजे नाही रे, खायला मस्त लागतं रे. मला पण दिली ना तू एकटाच खातोस. नाही म्हटलंय का मी? अरे दुकानदार कुठे गेले अहो ते आत्ताच आत गेले जेवायला, अर्ध्या तासात येतील. तुम्ही इथं काय करताय शाळा नाही होई का हो तुम्हाला काय करायचं आम्ही इथं बसून आहे तर काय पण करू. रांगा उरलायच साबुरी दिसते गावाकडचे चालणारच काय ए यार असलं सटर फटर काय खाताय रांगा काढ रे अरे पोर आहेत चालतंय रे कळतंय पोरांना आता सगळं अहो काय हे असलं. अरे काय नाही लोक शांत राहत रे न अहो आधीच आमच्या डोक्याला ताप आहे. उद्या पेपर आहे आमचा नकाही करू अजून ताप देऊ. हे डोकं शांत करण्यासाठीच आहे. तर एक तर आमचं सर पेटव तू एक तर सर आम्हाला म्हणतात 5-6 दिवसात फी भरा. घरची फी पण द्यायना. कशाला तुम्ही आमच्या नादी लागताय. जावा तुम्ही तिकडं बघा. का ए चला रे, त्यांचं काय ऐकू नका. आपल्याला तर काय होणार नाही. तुमचं घरीच नाव सांगतो. का तुम्हाला दाखवलं? कुठं राहिलं?
पारांगा ती पोरं गेली ती जाऊ दे दुसरा एखादा फंडर बघू चल पाराव असेल कोण तर बसलेलं चल कंपनी काय बडबड कसली चालली आहे? काय हो तिथं दुकानापाशी बसलेलो तिथं दोन माणसं कुठनं आली ती एक काळा आणि एक गेला होता माणूस टकलं होतं एकट्यात होय आम्हाला वाईट सवय लावत होतं एक म्हणतं सिगरेटवर एक म्हणतं तंबाखू खा. या मायला तुम्हाला सांगत होतो ऐका ऐका तुमच्या स्वतःच्या कानानं ऐका तुम्हाला म्हणत होतो ना आणि तो आपल्या बाबी घरी यसनी बॉम्बला होता कुठे आहेत ती? दुकानावर आता का तिकडं दुकान दुकान हा, चला चला या मायला तुम्हाला तुम्ही काळजी करू नका मी बघतो का? ठीक आहे मला सांगून सांगून दमलो सरपंच कुठे निघालाय दिसतंय ना कुठे चाललंय ते काय विचारायची गरज भरतात का सरपंच एवढं माहिती आपले अरे तू गप रे वाडाचा पारा घाण वास सुटलाय कशाला खातो सर गुटका हा सरपंच तंबाखू तरी द्या थोडीशी बघितलं पायतन पायातलं तुझा असायची तोंड रंगवीन का नाही कलर सुद्धा कळायचा ना तुला तंबाखू मागतोय तंबाखू अरे दारू गुटखा बिडी ह्याच्या पायी कितीतरी लोकांचं नुकसान झाले हा शरीराला अपायकारक आहे आणि असलं हे करता का दंड अरे गुटखा गुटखा आहे तरी काय आणि पहिल्या आणि शेवटच्या शब्दात सर्व काय कशाला खाता गुटखा तंबाखू बिडी सिगारेट वाढताय हा आता गुटखा खातून तो गुटखा खातून तो गिळच का नाही गिळच का नाही गिळायचं ना तू दारू पितो का किडनी फेल होत नाही का तू तंबाखू खातो गिळायची ना कशाला थुकतो अरे लाज वाटाय पाहिजे नाही नाही हे तुम्हाला सांगून कळायचंच नाही तुमच्यावर कायदेशीर कारवाई करतो बस नाही तुम्हाला ग्रामसभेत उभा केलं ना नाव प्रतापराव सरपंच लावणार नाही आमचा माझ्याकडं एक प्लॅन आहे आपल्या गावाविषयी आपलं गाव असं मस्त समृद्धीने बरोबर आणि आनंद वगैरे करूया की आणि काय संकल्पना आहे आपल्या गावाला म्हणजे असं सुशोभीकरण करायचं तिकडे तिकडे झाड झाड गावकऱ्यांनी पण म्हटलं स्वच्छ पाहिजे आणि सुंदर गाव बनवूया म्हणजे जी कोण बाहेरचं जरी एखादा आलं का नाही कोण म्हटलं पाहिजे याला काय हॅलो हा बोलतीये हा बोला बरं बरं उद्या का हा किती वाजता हा चालेल ठीक आहे काय का मग तो कोणाचा फोन होता प्रशासकीय अधिकाऱ्यांचा फोन होता अच्छा ते उद्या आपल्या गावाला भेट द्यायला येत आहेत त्यासाठी आपल्याला उद्या मग ग्रामसभा आयोजित करावं लागेल ठीक आहे पण मी तेवढं ते पाहुण्याशी बोलून घेतो नियोजन आपण इथं करूया सावता मंदिर तिथं आपण ग्रामसभा आयोजित करू सांगतो पांडव मग अरे तुझ्या बाप राबला ह्या शेतात मग कसं आहे कोबी हरभरा कोबी एक नंबर का नाही जेवण ओके झालं ना आला हे काय म्हणते ती टॉयलेटला लागले त्याला टॉयलेट लागली अरे मग दवाखान्यात दे की ना ना त्याला टॉयलेटला म्हणजे हागायला लागलंय काटवणार तिकडे जा तिकडे काटवणार काय काय त्याच्या ही तुझं मित्र आणि तसं येईल खारकाट पाण्यात तू पण लिंबात पाणी ठेवलंय का हो हो ठेवली तिथं बाटली भरून जावा ती काय त्याच्या ती आणती बाटली ना बाटली काय लागा तुझं मित्र बर मागणं येतात ती चल पुढं आपलं अरे रंगा येईल रंगा बरं ये मागणं हॅलो पांडव आहे का तिकडं काय माझ्याकडे निघालाय
बरं बरं ठीक आहे ठीक आहे. राम राम सरपंच. अहो कशाला राम बोलवलं? राम राम या या बसा. कशाला बोलवलं? अरे पांडू काम होतं तुझ्याकडे. बस बस. त्या मायला तुम्ही म्हणताय म्हणून बसलो. अहो पण तुमच्या म्हणजे बसायला मला येणं नाही काय अरे असं काय बघा. करू अरे काय रोजच काम आहे बस. त्या मायला बरं बोला तुमचं काम काय काय कुठे होतं? तपास आहे पांडू तुझा. काय ना मयात असतो गावात असतो ज्यानं काम सांगितलं तर काम करावं लागतं. अरे सगळं खरं आताच मी तुझ्या घरच्यांना फोन केलता. अरे बॉम्बला फोन कशाला केलता? आमच्या घरची बोंबलले. नाही काय म्हणले ते म्हणले निघाले तुमच्याकडे. हा बरोबर बोला तुमचं काम काय आहे? काय माहिती का आपल्या गावात उद्या प्रशासकीय अधिकारी येणार आहेत आरोग्य विभागाचे. त्या संदर्भात आपल्या गावात मीटिंग आयोजित केली आहे व्यसनमुक्त संदर्भात. हा आता सगळ्यांना सांगायचं फक्त व्यसनमुक्त संदर्भात मीटिंग आहे. हे कोणाला सांगायचं नाही. काय म्हणते माणसं यायची नाही ती. आपल्याला आपलं गाव आहे ना व्यसनमुक्त करायचं आहे सगळं. आलं का लक्षात. सगळं प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीला सांगायचं की उद्या ग्रामसभा आयोजित केली सावता माने मंदिरात. किती वाजता? 2 वाजता. मग हे कोणी असो मास्तर माणूस असो तरुण असो कोणी असो सगळ्यांना सांगायचं विसरू नको. या मायला हे काम होतं होय. या मायला गावात बॉम्बलाय आपलं बॉम्बलायचं नाही जमिनी द्यायची. अहो तुमचं काम करणार. प्रशासकीय अधिकारी मिटिंग आहे आणि गावात किती 2 वाजता सावतामाळे मंदिर. एवढंच बॉम्बलायचं आहे ना आपलं सांगायचं आहे ना. या मायला मग सांगीन घाबरायचं नाही. तुमचं काम नाही करायचं मग करायचं कोणाचं. सांग. अहो करणार बाय बाय. या मायला गावात बॉम्ब आपलं बॉम्ब नाही जमिनी द्यायची. लक्ष भिक्ष उडे आवाज येतो बोंबल इतक्या असेल. ग्रामपंचायत मध्ये मीटिंग आहे. गावा मीटिंग आहे 2 वाजता. बर बर चालतं येतो. हा ध्यानाला आणि येतं? असा कोत्र्या का दाफा टाकू नका पळत सुटू नका कोणाच्या नाही, मागं. नाही, तुमचं लक्ष हा. नसतं. मी आवाज येतो तुम्ही चाललाय तुमच्या नादात. नादात काय कुत्री चावते बिवतेल नीट जा. नाही जावायची पण बर बर ग्रामपंचायत यायचा हा. ध्यानाला हो येतं. येतो बाबा पाया पडतो तुझ्या जा. तसं नाही गावात मीटिंग आहे. मीटिंगचं आमंत्रण देतो मी सगळ्यांना. अरे मग आता सांगितलं की जा की. बरं ध्यानाला या. हो, हो, हो. बरोबर जातो बाय बाय. कुठे भेटलंय काय चला. अहो काका ऍक्सिडेंटमुळे सकाळी 4 मुलं मेली. अहो त्या ऍक्सिडेंट पेक्षा मुलं व्यसनाने जास्त मारतायत आजकाल. राम 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 नमस्कार. राम अहो ग्रामसभेनं मीटिंग भरवली आपली. कशाची? व्यसन मुक्ती अधिकारी पदाधिकारी सगळे येणार आहे. तुम्ही पण हजर राहा. समजलं? बरं. आपल्या मुलांना शिकवा आपण ऐका सगळ्यांनी व्यसन मुक्त गाव बनायचंय. अजून बाकी अख्ख्या गावाला सांगायचंय. बरं. राम राम नमस्कार. का ग म्हणलं? अगं दीपक कुठे गेला? मला काय माहित कुठे गेलाय तो काय मला सांगून जातोय. अगं मग फोन लाव की त्याला. राहू दे माझा रिचार्ज संपलाय. रिचार्ज संपला? अगं आत्ता तर टाकला होता. असं सारखं सारखं कसं जमतो तुझा रिचार्ज? थांब नानांना सांगते मला. कुठे गेलेत ग? येतील की असतील इथेच. अहो नाना बरं झालं आला बसा. काय ग अहो ते रिचार्ज संपलं तेवढं रिचार्ज करा की फोनला. काय ग तुझं तर प्रत्येक महिन्याला आहे. बरं कितीचं मारायचं? 100चा. चालतंय जाणार आहे मी गावात. ते ग्रामसभा आहे गावात. बरं. हा गेल्यावर मग मारे रिचार्ज. आठवणीनं करा पण. अरे करतो की आठवणीनं करतो. दीप्या कुठे गेला? ए अरे कुठे फिरत असतो रे तू? हा गावात गेलतो ना. गावात गेलतो नाना. ते ग्रामसभेला जायचे आपल्याला. चल आवर पाटकीनं. नको ना मम्मी नाही येत तुम्ही जावा. ए रकमे समजून सांग त्याला. अरे जा की. काय झालं ना राहिलं तुला? मला कटाळा आलाय. कसला कंटाळा येतो तुला? मी झोपतो इथंच. जरा बघत जाय गावात काय चाललंय ते. चल. नाही नाही चल तू बी चल. ए तुम्ही दोघी पुढं व्हा आम्ही तू मागणं. तू चल. ए, हा, ना हा. आणली त्याला. आम्ही बी तू कपडे बदलू.
सर्व ग्रामस्थ आपल्या या ग्रामसभेत तोरसेवाडीच्या तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर आपल्या गावामध्ये आज आपले प्रशासकीय अधिकारी कांबळे सर व त्यांच्या कलिग स्वाती मॅडम आलेले आहेत. ते आपल्याला आरोग्यविषयक बद्दल माहिती सांगतील. तर तुम्ही ते शांतचित्ताने ऐकून घ्या. कांबळे सर. इथे जमलेले ग्रामस्थ एक दोन शब्द मी सांगतो. दारू, सिगरेट, तंबाखू, गुटखा ह्या व्यसनात किती लोक मेलेत. म्हणजे आज बघायला गेलं तर प्रत्येक वाडीत वस्तीत आम्ही फिरतोय. आज सगळ्या घरात बघितलं तर मुलाचा फोटो हार लावलेला आहे. आजोबा आहे, वडील आहे, मुलगा नाही. मग हे कशामुळं? व्यसनामुळं. आता हे तुम्ही गुटखा खाता, ही परिस्थिती अशी होती गुटखा खाल्ल्यानंतर. पहिलं TB होता आजार, ते बरा व्हायचा. खोकला ते बरा व्हायचा. पण आता भयंकर आजार म्हणजे कुठला आहे? सगळ्यात कॅन्सर. ती कॅन्सर पूर्ण आहे ना, पूर्ण हे असं शरीराचा खोकला करून टाकतो. हे आपल्या हाताने. सिगरेट ओढणे, आज अशी परिस्थिती झालेली. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की व्यसनापासून तुम्ही दूर राहा. पहिलं गोष्ट वेगळी होती. आजचे उपचार, औषधाचे उपचार इतके महाग आहेत. पहिले एका गोळीत सगळे आजार बरे होत होते. आता तसं नाही. आता दवाखान्यात जरी साधं जरी गेले तरी लाख रुपये जातात. तर सगळ्यात मोठा कॅन्सरचा आजार आहे. आता तो बरा होत नाही. व्यसन सोडून दिलं तर होणार. पुढं दोन शब्द आता जास्त बोलणार नाही. आम्हाला पुढं पण वाडी वस्तीवर जायचं आहे. मॅडम थोडे, स्वाती मॅडम सांगतील थोडे. मला सांगा, हेल्थ किती महत्त्वाची आहे आज आपल्याला, बरोबर? आज प्रत्येक जण जाणतो की मला हेल्थची गरज आहे. हेल्थ जर तुमची चांगली असेल तर तुम्ही वेल्थ कमवू शकता, बरोबर? हे आपल्याला देवाने दिलेलं शरीर आपण काय करतो? मातीमोल करतो. एक निर्जीव वस्तू बघा गाडी, तिची दर 3 महिन्यानंतर आपल्याला सर्व्हिसिंग करावी लागते. पण आपलं जे शरीर आहे त्याचे पार्ट एखादा रिकामा झालं तर आपण बदलू नाही शकत. म्हणजे हे करोडो रुपयाचं आपलं जे शरीर आहे ते तुम्ही काय करता? धूम्रपान अथवा सिगारेट ओढणे, अजून काय काय बरं कोणी सांगू शकते का? गुटखा वगैरे खाणं. मुलांमध्ये प्रमाण बघते मी. भारतामध्ये सुद्धा आता काय झालंय की कॅन्सरने विळखा घातलेला आहे. आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? आपण काय केलं पाहिजे तर आपल्या लहान मुलांना म्हणजे वयवर्ष 18 ते 20 वर्षातल्या मुलांवरती लवकर आघात होतो. कुठलीही एखादी गोष्ट सांगितली, कारण मन मॅच्युअर नसतं ना. त्यांना काय होतंय की त्या प्रकारचं त्यांना वाटतंय की कुठलीही गोष्ट त्यांना लगेच पटते. मग आपण मोठ्या लोकांचं काम काय आहे की त्यांना समजून सांगणं, त्यांना याच्यापासून दूर ठेवणं. आणि याच्यामध्ये मुलं काय करतात? मग आपल्याला साथ संगत कुणाची आहे, आपण कुणाबरोबर राहतोय, आपण काय करतोय, हे जसं की आई वडिलांचंही कर्तव्य आहे की मुलांना सांभाळणं, बरोबर का? आपण पूर्ण दोष त्यांना नाही देऊ शकत. काही दोष आपले हे आहेत. तर मला सांगा, हे काका बसलेत, काका तुमचं वय किती? ते पाठीमागं बसलेत ते, हा तुमचं 70. मला सांगा, पूर्वी जसा आहार होता तसा आहे का आता? नाहीये. म्हणजे तुम्हाला काय करायचंय? व्यायाम, आहार यातूनच आपलं शरीर व्यवस्थित ठेवायचंय. आणि धूम्रपान, बिडी, सिगारेट हे काय झालं? आपल्या शरीराला घातक आहे. त्यामुळे आजार होतात, कॅन्सर होतात. तुम्ही काय करायचंय? आपली हेल्थ व्यवस्थित ठेवायची. त्याच्यामुळे काय होईल की जो आपला आहार आहे, व्यायाम आहे, तो जर व्यवस्थित संतुलित ठेवला तुम्ही तर काय होणार आहे? आपलं शरीर व्यवस्थित राहणार आहे. आणि बिडी, सिगारेट, गुटखा यामुळे पुढची स्टेज काय आहे तर तुम्हाला कॅन्सर होणार आहे. मग आपण काय करूयात? कॅन्सर न होण्यासाठी आज आपण जनजागृती करूयात, सर्वांना सर्व माहिती देऊया त्याच्याबद्दल. आणि खरं सांगायचं तर आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत, बरोबर? तर मला बोलायची संधी दिली त्यासाठी धन्यवाद. तर आपल्या गावच्या सरपंच मॅडम त्या विषयावरती 2 शब्द बोलतील. मॅडम. माझे समस्त ग्रामस्थांना एक कळकळून विनंती आहे. आज कांबळे सर असतील किंवा स्वाती मॅडम असतील, त्यांनी आज तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती तुम्ही जोपासा आणि इतरांनाही सांगा की व्यसन करू नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. व्यसन केल्याने आपल्या शरीरावरती खूप वाईट परिणाम होत आहेत, त्याचे खूप तोटे आहेत आपल्या शरीरासाठी. त्यामुळे माझे गावकऱ्यांना खूप कळकळून विनंती आहे की जी माहिती तुम्हाला एवढं त्यांनी त्यांचा वेळात वेळ देऊन आपल्या गावाला भेट दिली आणि त्यांनी तुमच्यासाठी एवढी चांगली माहिती सांगितली, तर
तर ती तुम्ही निश्चित जोपासा आणि इतरांनाही तुम्ही व्यवस्थित सांगा समजून की तुम्हाला व्यसन केल्यामुळे काय तोटे होतील, तुमच्यावरती त्याचे वाईट परिणाम काय होतील. कांबळे सर मॅडम, तुम्ही अतिउत्तम माहिती दिली आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या गावासाठी आलात, चांगली माहिती दिली गावकऱ्यांना, त्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद. असंच आमच्या गावावरती लक्ष राहू द्या आणि इथून पुढेही असंच वेगवेगळ्या प्रकारच्या तोट्यांविषयी तुम्ही माहिती द्यायला गावात याल. धन्यवाद मनापासून. सगळ्याच्या सारखं इंजेक्शन मारी मेरे को बाबा. अरे मुझे मुंबई को लेके चलतो. मुंबईला? हा, कशाला मुंबईला? तुझं चाललंय ना चांगलं इथं फॅब्रिकेशनचा व्यवसाय. अरे वो क्या नाही उसमें परवडता. अरे बाबा तेच कर. काय आहे तुला न्यायचं काय नाही, पण तुझंही शिक्षण कमी. हो बरोबर. हा, तिकडे येऊन काय करणार आहे? चाललंय चांगलं, हीच करायचं ते मुंबईला यायचंय. माझं बी चाललंय चांगलं, पण माझं शिक्षण चांगलं आहे. हा बघा गाव मी तुला नक्की हा जातो ना. बस बस तुला कुठं कुठं काम तुला गाडी गेला की तुला गाव मस्त लागतंय का खाना. जन्नत का मजा आएगा, जन्नत का एक जन्नत का मजा आएगा, जन्नत का. येडा बोला येडं नाही शान आहे लवकर. येडं नाही शान आहे. काय नाही लवकर बोलता येईल. काय नाव मारते? बोला की ना काय म्हणताय? तू इथं हे आपलं दुकान आहे. असं बरोबर. अरे ते दीप्याकडे गेलतं की होतो ते पाकड. काय झालं, आम्ही दोघं एका जागेवर होतो कामाला. त्याच्या काही गोष्टी मला खटकल्या. त्याच्यामुळे मी काय म्हणलं आपलं गाव बरं आहे, गावाकडं आलं आपलं दुकान टाकलं. 100च्या मागे जाण्यापेक्षा म्हणलं आपलं 50 रुपये आपलं कधी बी गावचं चांगलं. बरं झालं बरं का. केलंय व्यवस्थित, काय नाही अडचण. अरे पण त्याला बी 4 गोष्टी समजून सांगायच्या. नाही मी सांगण्याचा प्रयत्न केला. आता शेवटी त्याच्या मनावर त्याने कसं वागायचं कसं नाही. बरं बरं झालं बरं का दुकान टाकलं. ते मोबाईलचा रिचार्ज आहे का? हो आहे की. स्वस्तात कुठला आहे? कुठला तुम्हाला, तुमचं कुठलं आहे कार्ड? एअरटेलचे टाकू स्वस्तात. 150चं आहे आपल्याकडे. आहे का? बरं हा टाक. घे नंबर सांगा. 9404 62 67 45. मारला ना काय अडचण नाही. 150चा मारलाय. बरं असू द्या मग.
दे सिगरेट सिगरेट दे रे अरे देते यार हीच दे हीच दे इधर अरे हीच दे रे अरे जा रे पक्क्यानं नाही घ्या सिगरेट दारू पोरं लई टावर दिसतात गाड्या माझ्या टिप्प्याला तर नादी लावला नसेल ना ह्यांनी दारूच्या व्यसनाला सिगारेटच्या व्यसनाला नाही ए रंगा पका सकाळ सकाळ सुरुवात करत जाऊ नका का गावात आहे आपण आपल्या ए थांबा रंगा ठीक आहे अंधार पडला काय काय उजाडलं वाटतं अरे काय ला का अंधार पडला वाईन उजाडलं वाटतं सकाळ सकाळी ते घे जाऊ नका का मेंदू गणतो अक्षरशः दारून तर अरे कमीच घेतली मी सकाळ काय संध्याकाळ काय अरे बाबा मला सगळी मला ते तिथे बरं मी काय म्हणतोय मला अजून पैकी अजून नो आपण आणलेलं सगळ्याचे सगळे पैसे संपल्यात ए मी तुझ्या गावात आलोय रंगा बी आम्ही दोघं तुझ्या बरोबर आलोय आलाय माझ्या गावात माझ्याकडचे पैसे संपल्यात आता मला पैशासाठी ना नानांच्या डब्यात आईने ठेवलेले पैसे आहेत का नाही तिथं तिथं जावं लागेल त्याशिवाय जुगाड होणार नाही आणि ती आता आज नाही आजचे दिवस तुम्ही घेतली ना तेवढी पुरेशी आता ती सगळं उद्या काय दादा काय र काय पाहिजे तुला काय नाही काय शोधतो तिथं मला भूक लागलेली ना ती मी खायला शोधत होतो सर माग मी देते तू नको मी घेतो ना हाताने घेतो दादा नक्की खायलाच पाहिजे ना तुला हो दुसरं काय बघतो काय नाही तू आईला मदत करत होती ना भांडी घासायला तू जा आई ए आई आईला इकडे ये ग आईला कशाला बोलावलं तू का ग कशाला बोलवलंस लेडी ह्यो बघ की नुसता डबा शोधतोय कधीपासून विचारते काय पाहिजे सांगा ना झालाय काय रे काय डबा शोधते भूक बीक लागली का तुला भूक नाही आई थोडेसे पैसे पाहिजे होते पैसे पाहिजे होते बरं थांब देते कशाला सांगायचं बोलावलं? होतं ना मग मला खोटं कशाला बोलतो पण तू आईला बोलवायची गरज नव्हती तू खोटं कशाला बोलला होय ग बघ तू काय करायचं तुला ना पुढचं जास्त कर काय चाललंय घ्यायचं बघ की जरा मला एक बोलला तुला एक बोलला मला पण काहीतरी वेगळंच वाटतंय मी काय म्हणते चला लक्ष ठेव त्याच्यावर. सरपंच साहेब आहेत का पण विशाल ये नमस्कार सरपंच साहेब नमस्ते कसा काय काम काढलं आमच्याकडे एक छोटीशी अडचण होती त्यासाठी आलतो अडचण बोल मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय काढायचं ठरवलं किती रक्कम मला 20,000 पर्यंत तुमची मदत पाहिजे रक्कम आली हो आली रक्कम ठीक आहे धन्यवाद तुमचे आभार मानावे तेवढे खूप कमी आहेत
पण मी जसे माझ्याकडे पैसे येते तसे तुमचे मी पैसे परत देत जाईल. धन्यवाद सरपंच. येऊ का? ओके. मध्ये काय अरे ते पोहे त्याला घेऊन ये तेवढं. ना थांबा आता मी अभ्यास करते. काय अभ्यास करते? अरे सकाळच्याला नाही नाश्त्याला तेल बी नाही. आई सांग मी वाईट उशाराने जाते वाटलं तर. अगं पण दुकान बंद होऊन जाईल ना रात्रसाठी. जाऊ तर कुठं जाऊ एकदा जाऊन येईन परत अभ्यास कर. असं कर, अंधार पडला ना ते उशाला घेऊन जा. ती इच्छी का आता नाही काय आणायचं. पोरगीला का कामच आहे तर काय. काय ग म्हणते? चल की जरा दुकानात जायला काम चाललंय ना. कर नंतर आलं. बरं थांब आलो. जरी पिशवी घेऊन जा लवकर या. सिगरेट दे. ऐक, तुला दुकान चालवायचंय ना, जर कोणाला जर सांगितलं एका चापटीत आडवं तरी सांगतोय त्याला लक्ष देऊ नको. आम्हाला इथं राहतो. नाही सांगतोय त्याला, त्यानं उगं सांगितलं. काय देऊ? अर्धा किलो पोहे दे. तेलाचा पुडा दे अर्धा किलो. अगं म्हणले ते बघ तुझं भाऊ बघ की काय करतोय ते बघ. सिगरेट वाटतोय. अगं बघ ना. गप्प बस उशी, तुझं काय बी असतं. खरं बघ तरी. भावने दुकान आहे वाटतं. अगं खरंच ते काय बघ. की ग खरंच ना. खरंच ए ठेवू लवकर. चल कुठं चालली पैसे? दे की तू ह्याच्यात. अहो तुझ्या भावाने बी उधारी केली, तू बी उधारी ए करते. पक्या काय बी बोलू नको. आता तुझा भाव गेलाय. तो आता तर आलाय. तुझ्याकडे कधी आला तो? आताच 5 मिनिटं झालं तू यायच्या अगोदर येऊन गेलाय. माझं नाव देते मी बघते. चल ग दाद्या. आता राखी बांधायची मला. उठ की. आईने तुझ्या आवडीचं जेवण केलंय. उठ लवकर. थोडस चुप दे, मला बरं नाही वाटत. आहे हे बघ उठाना झालंय. अरे दादा, अरे काय झालं? अरे तुझं अंग पण गरम आहे की. उठ. थांब. मला तुझ्याकडून कसलेच पैसे नकोत आणि कसलं गिफ्ट पण नको. मला तुझ्याकडून एक वचन हवंय.
कसलं वचन? की मी इथनं पुढे कुठल्याच व्यसनाच्या आहारी जाणार नाही. पण मी कधी केलं व्यसन? मी बघितलं तुला. माझ्या डोक्यावर हात ठेवून मला शपथ दे की मी इथनं पुढे कुठलंच व्यसन करणार नाही. वचन देतो इथनं पुढं कसलं व्यसन करणार नाही. नमस्कार शिवाजीराव. नमस्कार नमस्कार. काय झाडांना पाणी घालत चाललंय काय? हो हो झाड जरा वाळी होती. नाही तिकडं लक्ष जरा बंद करा. पोरांकडे लक्ष द्या. पोर माझं लय भारी. पोरग माझं लय भारी. प्रत्येक आई वडिलांना तेच वाटतं माझं पोरग लय भारी. शहरात नोकरी धंद्याला जाते, पैसे घेऊन येते, पण त्या पैशात होतंय काय? कुठं उतरतोय पोरग? लक्ष आहे का? अहो तर पोरग भारी बघा, एक नंबर आहे पोर माझं. हा केवळ तुमचा भ्रम आहे शिवाजीराव, भ्रम. आपण काय झालं? काय झालं? अहो मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय. हा काय सांगताय तुम्ही? अहो खरं तेच आहे. आम्ही स्वतः बघितलंय स्वतःच्या डोळ्यानं. अहो दुसरं कोणतं असेल? माझी नजर कधी फेल जाणार नाही शिवाजीराव. हे संस्कार आहेत का आपल्या मुलांवरती? बरोबर चालते. या लक्ष द्या शिवाजीराव. चालते नाना ती म्हणते ती बरोबरच आहे बघा. मी पण त्याला एकदा सिगरेट वाढताना बघितलं होतं. काय म्हणतेस मध्ये तू? हो. मी असं पोर वाया जाऊन देणार नाही बघ. त्याला आता ना हाताखालनं काढला पाहिजे एकदा तरी. त्यावर पोरांच्या नादी लागून काय बी करतो. आतापर्यंत गप हो तुम्ही, आता नाही गप बसणार. चल तू. बरं चाललंय. अबे क्या एक नंबर दोस्त मिले मेरे को लगा. काय जी नशे का नाही कशातच नाही. मैंने तुम्हारे वास्ते चकना भी लाया है, रुको जरा. हाय पूरी फुटी ली अंदर. अला हाय 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 इसमें लो चकना भी खाओ. एकच नंबर काम केलंय बघा. चखने का तो बंदोबस्त किया, लेकिन कल का उतना संभालो. अपने घर में पित्तल के 2-3 हांडे वो ले जाता हो और भंगार में बेचता हो. नहीं ऐसे नहीं, ऐसे जरूर नहीं पड़ेगी. ती म्हणते ते बरोबर आहे. तुम्ही आमचं इथं नियोजन करा. तुम्ही शहराकडे आला का नाही, आम्ही तुमचं नियोजन लावतो बराबर. हाँ, हम जब तक यहाँ है ना हमारा नियोजन करने का. करता हो तो कल फिक्स करता हो. काय भरता ना त्या बेच के बाबू भंगारवाले को पित्तल के हांडे. बायको काय म्हणणार नाही ना? अरे घर को कौन है मेरे, औरत बाल बच्चे गए मेरे, क्या करूं मैं? अरे यार कोई नहीं इसको. अकेला मैं अकेला. तुम दोस्त लोग अच्छे मेरे रे, मेरे दोस्त सही में अच्छे. हाँ हम जान देंगे जान. मैं बम्बई को आया क्या नहीं, मेरा ख्याल करो. पर करना या तिकडे आता हूँ मैं, आता हूँ. कल आता हूँ मैं. कल आता हूँ काय चाललंय? याले गिरा मैं अभी दोस्त आए थे ना, पिलाए मेरे को. उठा 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 उठा. त्याच्या काय करून ठेवले आयुष्याचं? हा
काय चाललंय काय नक्की हे? तुम तुम्हारा तुम देखो मेरा मैं देखता हूँ भाई. हो बरोबर आहे ते. ही कोण होती दोघं जण? दोस्त लोग थे दोस्त लोग. वा वा वा, चांगली दुस्ती केली बरं का. हा, ही दोस्त आल्यापासून मला वाटतं तुमच्या आयुष्याची सगळी राखरांगोळी झाली. हा, बहुत बढ़िया. बायका पोरं सगळी सोडून गेली. यार क्या करूँ भाई, मेरे 2 बच्चे थे वो भी निकल के गए. त्यांची काय आठवण येत नाही. हा, अब काट तू आती करके तो ये पीता है मैं भाई. चाचा हे पिणं चांगलं नाही. घरदारामध्ये सगळं तुमचं सगळं साहित्य सगळं जागेवर आहे का? सगळं विकून टाकलंय तुम्ही. हा, कसली संगत धरली आहे? आयुष्यामध्ये एकतर पंगत चुकली तर चालेल, पण जर संगत चुकली का नाही तर आयुष्याची राख रांगोळी होती. एवढा सोन्यासारखा संसार चाचा मोडून बसलाय. फॅब्रिकेशनचा व्यवसाय खाऊन पिऊन चांगला सुखी होता तुम्ही. ह्याच्या नादाला लागला आणि सगळी राख रांगोळी झाली आयुष्याची. अरे भाई मेरे को पहले कोण बताने वाला नहीं मिला. आत्ताची वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे. अजून सुद्धा सोडा. संसार सुधारायचं तुमच्या हातामध्ये आहे. बायका पोरांना आणायचं तुमच्या हातामध्ये आहे. हे तुम्ही अजून सोडा आणि चांगली संगत धरा. तुम्हारे सर का दोस्त मिलता ना भाई तो ये लाइन को नता मैं आता. अभी क्या करूं, बर्बाद हुआ है पूरा मैं बेच बेच के. तुमची जर का हे सोडायची तयारी असेल ना तर साथ द्यायची माझी तयारी आहे. आज से भाई तेरे को वादा करता हूँ ये किसको हाथ नहीं लगाऊंगा आज के बाद में. बस. वा चाचा वा. आता ही साथ सोडू नका. चलो भाई. आणि ही व्यसना साथ परत करू नका. कभी नहीं करूंगा मैं. चला चलो तुम्हारे सर का दोस्त मिलने मग. चला चला चला. थांबा थांबा थांबा. चला तुम्हाला घरी सोडून द्या. चला. नाना काय झालं? काय नाना झालं? अरे काय काय झालं त्याला विचार. काय झालं? अरे दारू पितोय, गुटखा खातोय, सिगरेट ओढतोय. अरे तुला लाज वाटते का? नाना कोण सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं? गावात सगळे नको तीच म्हणतात मला. अपमानाची बाजू करतोय रे माझी. अरे तू पैसा कुठून आणतो एवढा? दारून सिगरेट कोणी लावलं तुला अशी घाण सवय सगळ्या? हा? अरे तुझा लाड आहे सगळा तुझा. अहो कसला माझा लाड? कसला माझा लाड आहे? आणि याला काही लाज वाटते का? अरे तुझं दिवसभर बाप काम करतोय, आम्ही शेतात जाते दुसऱ्याच्या. या दोघांमुळे व्यसन लागलाय. यांना पहिले हाकला. अहो तुम्हाला तरी काय कळतं का नाही? चला तुम्ही. नाना काय बोलायचं असलं मला बोला. व्यसन मला लागलंय ना, त्यांना काय बोलायचं नाही. माझा जोडीदार आहेत ती. काय जोडीदार? हे असलं जोडीदार वय वाटोळ करणारा जोडीदार. हो आम्हाला का वरडताय? अजून तोंडवर करून बोलतो. तुला गाव वरडता नाही. तुम्हाला सांगतो गावात थांबायचं नाही. 1 मिनिट दिसलं नाही पाहिजे गावात दोघं बी. ती जर त्यांना हाकलून देणार असलं ना तर मी घर सोडून जाणार आहे. तुला आता परत मार खायला तुला सांगतोय. आवाज बंद कर. चांगलं बडवून काढा. चल निघा रे तुम्ही. 12 तास ड्युटी करायला लागते. व्यसन लागणार. व्यसन लागणार. लाज वाटते. अरे बाप 24 तास राबतोय. त्याचं काय रे? 24 तास राबतोय बाप. काय त्याचं? 12 तास ड्युटीचं सांगतो मला. हा चल. सांगत होते शहरात नको म्हणून. अरे दीपक काय होतंय तुला? दीपक मला चेक करावे. दीपक अहो ऐकलं का? काय ते? बघा ना याला काय होतंय? काय होतंय? या इकडं. हा काय झालं? काय झालं? रक्ताची उलटी झाली होता याला. चला आपण याला दवाखान्यात घेऊन जाऊया. चल दवाखान्यात. रक्ताची उलटी. अरे बापरे दीपक. चल चल चला दवाखान्यात. चल.
अगं दीपकला घेऊन दवाखान्यात गेलेत. काय झालं? उलटे होते त्याला. ताप लागते रक्ताची पण गलती झाली बघा. ठीक आहे तर तपासूया आपण आधी. या बाबा वर आई काय झालं ग दादाला? आम्हाला घेऊन गेले दात दाखवायला. आता डॉक्टर तपासताय, सांगते काय ते. तू गेलती का आत? अगं नाही, मला नाही, मी बाहेरच बसले. काय ग झालं असेल? कळलं आता बघू. हॅलो डॉक्टर काय घाबरण्याजोगं नाही ना? घाबरू नका. आपण पहिल्यांदा त्याचं रक्त आणि थुंकी तपासून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला समजेल. सिस्टर यांना आत घेऊन जा आणि त्याचं ब्लड आणि स्पुटमची तपासणी करू. हो चालेल. ठीक. ओके चला या माझ्यासोबत. सरी पण सिस्टर पेशंटला जरा बाहेर बसवा. हा ठीक. चला बाहेर या. डॉक्टर काय गोष्टीचं नाही झालंय. बहुधा त्यांना कॅन्सरची लागण नुकतीच झाली असं वाटतंय. घाबरू नका, घाबरू नका. मी काय म्हणतो हे नीट लक्षात घ्या. पहिल्या स्टेजमध्ये जर हा कॅन्सर असेल तर तो नक्की वाचेल. घाबरू नका. तर आपल्याला त्याचं ऑपरेशन करायला लागेल. मी सिस्टरना सांगतो पेशंटला आपण आत ऍडमिट करूया आणि एकदा ऑपरेशन झालं तर तो मोकळा होईल. बरं वाटेल त्याला. ठीक आहे सिस्टर, पेशंटला आत ऍडमिट करून घ्या आणि उद्या ऑपरेशनची तयारी करा. चालेल. मला बरं होईल ना पण तो नक्की बरा होईल. पहिल्या स्टेज मधला कॅन्सर नक्की बरा होतो. त्याच्या भविष्यासाठी जगतोय आम्ही. तू तुमचं काम करतोय. त्याच्यावरती जे काही उपचार करायचे ते तुम्ही करा, लागलीच करा. त्याचं जे काही बिल होईल ते मी स्वतः करेन. स्वतः मी हातभार लागेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पेशंट वाचवा फक्त. चालेल त्याची ट्रीटमेंट लगेच करायला. काय झालं? काय नाही. सांगा की काय झालं? माझा दीपक वाचेल का? नाना तुम्ही रडू नका. डॉक्टर बोलले दीपक वाचेल. त्याचा पहिल्या स्टेजचा कॅन्सर आहे. त्याचं एक छोटंसं ऑपरेशन केलं ना दीपक वाचेल.
त्याची काळजी घ्या, तुम्ही धीर सोडू नका. त्याचं ऑपरेशन सुखरूपपणे पार पडेल. रडू नको बाळा तू पण, नाही काय होत. त्याला जर काय झालं तर आम्ही पुण्याच्या तोंडाकडे नाही बघून काय होत, तुम्ही जगायचं. नका काळजी करू ताई, तुम्ही नका काळजी करू, होईल तो बरा. तुम्हाला काही मदत लागू द्या, मला फोन करा. आणि पैशाची अजिबात काळजी करू नका. बर करायची. बघितलं का कसं झालं? हा आपल्या सरपंच बाईनं म्हणून मदत केली. हा नाना वाटलंच तर 2 कानाखाली हाना. 2 कानाखाली हाना. अशी नाही चूक व्हायची परत. जातो मग परत शहराकडे कामाला. हजारे सांगितलेला का तुला चांगले संगत धर म्हणून? हा अरे 7 अशा लोकांची करायची जे तुला मोठे होण्यासाठी प्रोत्साहन देतील. लक्षात ठेव, 7 संगत लय महत्वाची बघ. चल नाना तुला सांगितलं होतं ना गावात पाय टाकायचा नाही म्हणून. हा कशाला आला परत गावात तुम्ही? नाना ऐकून तर घ्या की. काय ऐकून घ्या, मला काय बी ऐकायचं नाही. दीपकला बरं काय विचारायला तू काय सांगतो दीपकला बरं आहे का? हा का त्याला वाईट सवय तुम्ही लावली? दीपकला बरं आहे का म्हणतो? थोडा तरी विचार करायचा आणि चांगली संगत लावायची त्याला. त्या असल्या वाईट सवय लावल्या. अहो मारा, अजून मला मारा, कारण मी त्याच लायकीच आहे. लहानपणापासून मी वनवासी या यानं मला सांभाळलं. माझी तरी काही चूक या. तुला बी कळत नाही का रे? हा लहानपणापासून सांभाळा ह्याला. चांगल्या सवय कोणी लावायच्या रे त्याला? हा मारा, अजून मारा मला. बघितलं का कसं होतंय? हा गुटखा, तंबाखू, बिडी, सिगरेट, दारू. अरे संसाराचं वाटोळ झालं सगळ्याच. हा हजार वेळा सांगत होतो वरानं चांगलं लाईन लागा. काय केलं रे? मरता मरता वाचवलंय पोराला मी. माझ्या जीवाला काय वाटलं असेल का नाही? तुम्ही बी नाही बापाच आहे, थोडा तरी विचार करायचा ना. आणि तुला बी कळत नाही वय रे? लहानपणी जर ह्यांना मला मारलं असतं तर मी तेव्हा चांगला झालो असतो. ह्या व्यसनाच्या आरी गेलो नसतो, माहितीये का? अरे पण चांगलं वाईट तुला कळतंय का नाही? चांगलं काय वाईट काय याचा तरी विचार कर. मी राय बापाचं लेकरू बघतो, माझ्या पोरागतच आहे. मला बी वाटतं चांगलं राहावं, चांगलं वागावं. अरे साथ संगत चांगली तर सगळं चांगलं बघ. आणि आई बापाला काय वाटत असेल का नाही? अरे पोरांकडनं कितीतरी अपेक्षा असते त्या. आई बाप त्याची ह्याच्यावर जगतय, नुसतं रात्र दिवसा कष्ट करतय. त्याचा तरी विचार करतय का कोण? ऊन म्हणत नाही, वारा म्हणत नाही, पाऊस म्हणत नाही.
कोणासाठी झटतो आम्ही? पोरांसाठीच ना. हा? आणि तुम्ही जर असं केलं तर आई बापाने कसं जगायचं? कसं जगायचं? हा? नाना इथनं पुढे आमच्याकडून नाही चुकवणार. आमच्याकडून रडू नका आता. पोरांना सात सगळे चांगले तर सगळं चांगलं बघ. माझं पोर मारता मारता वाचलं बघ. मारता मारता वाचलं. रडू नका आता तुम्ही, आम्ही हाय त्याला. बर बर, तुम्ही बी नीट राहा, नीट वागा. पुढे नाही आमच्याकडून बी चुकावणार आता.